कारण आतापर्यंत पत्रकारांचा मी मित्र राहिलो आणि तेही माझे मित्र राहिले. त्या मैत्रीच्या नात्यातून जो विश्वास तुम्ही टाकला आणि मी त्याचा स्वीकार केला. बाळशास्त्री जांभेकर आज त्यांची जयंती. कोकण ते सोलापूर पण दरवर्षी आपण पत्रकार दिन म्हणून इथे साजरा करतो. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरुवात झालेले पत्र ही आठवण ठेवून त्याच लेखणीचा त्याच टाकाने आपला हा लेखणीचा प्रवाह चालू ठेवतो. यालाही फार महत्व. मी विचार करत होतो की आमचे सहकारी दिवाणजी असो किंवा आणखी अण्णाभाई असो की हे त्यांनी कधीतरी एखादा लेख माझ्याकडे पाठवला असेल नाही, परंतु मीच वर्तमानपत्रामध्ये मग हैदराबादला वाचेन किंवा दिल्लीत वाचेन जेव्हा सगळी पत्र वाचतो. आणि मी मॅन्युअली जेव्हा विचार करतो की ह्या सहकार्याने एवढा कसा अभ्यास केला असेल. ज्यांचं मी एक आमच्या उजनीच्या बाबतीमध्ये लेख आलेला होता आणि तो एवढा सुरेख त्यांनी लेख लिहिलेला होता. क्रिटिक म्हणूनच त्यांनी तो लेख लिहिलेला होता आणि मी तसाच वाचला आणि त्यांना फोन केला. गव्हर्नर होतो त्यावेळेस. म्हणाले की एवढी सगळी मला माहिती जर त्यावेळेस कळली असती तर आणखी त्यामध्ये सुधारणा करतात. म्हणून पत्रकार हा तुमचे डोळे उघडत असतो. जे माहिती नसेल ते दाखवून देण्याचं काम करतो आणि तीच खरी पत्रकारिता असते. आपल्याला सातत्यानं वाटत असतं की हे माहिती आहे ते माहिती आहे, पण त्याच्याही पुढे काहीतरी माहिती नसतं. ते दाखवण्याचं काम पत्रकारांनी करत असतं. आता तुम्ही स्वर्गीय रंगाचं नाव घेतलं, बिहारचं नाव घेतलं, वसंतराव एकबोटेंचं नाव घेतलं. वसंतराव एकबोटे तर त्यांची भाषा काही मराठी नव्हती, ती तेलुगू भाषा त्यांची. पण शोधक पत्रकारिता काय असते त्यांनी त्या काळात सोलापूर समाचारमध्ये दाखवली. हे कठीण काम आहे. जसं आमचे कोठेजी म्हणाले की बातमी काढणं आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्रामधली बातमी काढणं यालाही फार महत्व. अंकनवाडी ताई म्हणाल्या की माहिती कुणाकडून मिळते कुणाकडून नाही, पण वर्तमानपत्रामध्ये ज्या तऱ्हेने येतं तीही खरी समजली जाते. पण आजच्या काळामध्ये बरंचसं तंत्र सुधारलेलं आहे. मी विचार करत होतो बसल्या बसल्या मी इथं आपल्याच टेलिफोनमध्ये एखादी माहिती मी जर बघण्याचा प्रयत्न केला तर लगेच सगळे ऍप्स तिथं आहेत. आणि बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, काय काय प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये आले, एवढ्या छोट्याशा यंत्रामध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे. पूर्वी माहिती काढायला जायचं लायब्ररीमध्ये आणि मग ती धडपड करावी लागायची. आज तसं नाही. घर बसल्या ही सगळी
माहिती मिळते आणि त्याहीपेक्षा डिटेक्टिव्ह पत्रकारिता जी आहे त्याला थोडीशी रिस्क आहे. आणि ते सोलापूरचा पत्रकार घेतो, अनेक वेळेस घेतो, पण आपल्या प्रसिद्धीच्या अभ्यासापोटी काही लोक करतात ती गोष्ट निराळी. पण शेवटी जनतेच्या हातामध्ये काय पडतं. पण जो विषय चिंतनाचा म्हणून त्यांनी सांगितला होता, तो चिंतनाची बातमी ती होऊ शकते. का नुसतीच बातमी द्यायची आणि त्याच्यातून उद्या येणाऱ्या पिढीला काही ज्ञान होईल की नाही याचा विचारही करायचा नाही. आणि आपण ज्या तऱ्हेनं बातम्या देतो त्याचा किती वाईट आणि चांगला परिणाम होतो याचाही आपण कधी विचार करतो. अलीकडच्या काळामध्ये मी बघतो की स्पॉन्सर्ड अशा प्रकारच्या बातम्या आहेत, पण त्याच्यातून एखाद्याची बदनामी होते आणि तो आयुष्यामधून तुटला जातो याचाही कधी आपण विचार करतो. मला वाटतं हे सगळं तपासून घ्यावं लागेल, चिंतन करावं लागेल की आपला हा देश स्वतंत्र झालेला देश आता कुठे आपल्याला 75 वर्ष झाली, अजून खूप पल्ला आपल्याला लांबचा घाटायचा आणि त्या लांबच्या पल्ल्यामध्ये आपल्याला सुधारणा करता करता आपल्याला श्रेष्ठत्वाकडे जायचं आणि यामध्ये कितीतरी त्रास होणार आहे. त्यांचे बरेचसे राजकारणी हे पत्रकार लोकमान्य टिळक, आगरकर, चिंतामणराव कुर्लकर साहित्यामध्ये होते. पण याचा सगळा विचार करत असताना आम्हाला समाज सुधारायचा आहे की नाही, का भांडण केलं लोकमान्य टिळक आणि आगरकर की आम्हाला प्रथम सामाजिक सुधारणा हवी आहे की देश स्वतंत्रता पाहिजे. तसं जर पाहिलं तर दोघेही सत्तेच्या मार्गावर होते, पण ते दडून बसलेले होते. पण एका पॉइंटला गेल्यानंतर दोघांनी मान्यता तिथे दिली, ती सायमल्टेनियसली दोन्ही केली पाहिजे. आज मी अनेक ठिकाणी बघतो नवीन पत्रकारिता त्यांच्या घरामध्ये कधी अक्षरही नव्हतं असे लोक पत्रकारितेत येतात. त्याच्यासारखा आनंद कुठला. की ज्यांना कधी वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्या घरातून पत्रकार निर्माण होतो. वसंतराव एकबोटेंचं उदाहरण घ्या. त्यांच्या आई वडिलांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण केवढ्या तोडीचा पत्रकार होता. काळाच्या ओघामध्ये ते गेले. आपले रंगावैद्य काय अग्रलेख लिहायचे आणि त्या अग्रलेखातून अनेक वेळेस तुमच्या डोळ्यामध्ये ते अंजन घालत. पण ते आपण प्रत्यक्षात किती अंमलात आणतो याचं त्यांनाही दुःख होतं. अनेक वेळेस ते माझ्याशी चर्चा करायचे, मी त्यांच्याशी करायचो. तो मी नवीन होतो सगळ्या त्या राजकारणामध्ये. पण जी मनामध्ये त्यांच्या ओढ होती, नुसत्या बातमी देण्यापुरतं त्यांचं काम नव्हतं, तर त्या बातमीतून चिंतन यावं आणि चिंतनातून समाजाची सुधारणा व्हावी हा खरा त्यांचा योग होता. बाळशास्त्री जांभेकरांनी जे वर्तमानपत्र सुरू केलं त्याच्या पाठीमागचा उद्देश हाच. आपल्या अनेक सहकारी मी बघतो आता हे काही अध्यक्ष होते,
ते अशा चिंतनातून पुढे आलेले आहेत, अजूनही चिंतन करतात. हेलवडेसांच्या सारखा माणूस, ग्रामीण भागात मराठी सारख्या एका खेड्यातून आलेला माणूस, वाटतो साधा अगदी, पण जसं आमच्या देशाचे पंतप्रधान 10 वर्ष राहिले तसे हेही 10 वर्ष राहिले. आधीपासून आहेत, पण तुम्ही आता 10 वर्ष म्हणताय म्हणून 10 वर्ष. पण हे कसं काय राहू शकतो? सगळ्यांना बरोबर घेऊन, त्यांचा विचार घेऊन, कुठे चुकलं असेल तर चुकलं म्हणण्याची तयारी आहे त्यांची. मी खूप जवळून बघत आलो त्यांच्या. नाहीतर ग्रामीण भागातला आलेला नेतृत्व असं फुलत नाही. आणि म्हणून त्यांच्यासारखा नेता जेव्हा मला फोन करतो, मी किती दूर असलो, गाडीत थकलेलो तर करतो, कुणाची फोन आला म्हणून कुठली बलाय म्हणून मी म्हणत होतो, तेवढ्यात ते म्हणायला होते उद्या पत्रकार करतो, आमचा असा हे नाही. ठीक आहे, येतो म्हटलं. पत्रकार हा नेहमी तुमचा मित्र आहे, सहकारी आहे. आणि तो अधूनमधूनही खोड्या करतो, खोड्या करत नाही असं, बऱ्याच खोड्या करत असतो. पण त्या खोड्या किती तुम्ही मनावर घ्यायचे हे तुमच्यावर आहे. तुम्ही काय काय इथं लगाव झटका, लगाव बत्ती, काय काय असं मी वाचतो. पण चांगलं आहे, मजा येते वाचताना. पण ती शोधक पत्रकारिता आहे, शोधून काढण्याचं काम करतो. पण तेवढ्यापुरती गंमतही वाटते. पण आमच्या सारख्याला त्यातून पुढे काय होणार आहे याची भीती वाटत असते. कारण आमचे कोठे हे माझ्या मित्राचे चिरंजीव, पण त्यांनी भाषण करताना खूप चांगलं बोलले ते. आजची पत्रकारिता कशी आहे आणि त्यावर ते बोलत. मी कौतुक करतो आमच्या मुलीचं. हे अभ्यास वृत्ती असली पाहिजे. ते कुठेही असेल तिथं आम्ही काय वेगळे नव्हतो. पण मला केवढा कॉन्फिडन्स आहे की मी अजूनपर्यंत त्यांना कधी काय बोललोच नाही, तू कुठे आहेस. कारण माणसं जातात, फिरून येतात, करतात, काय काय करतात. नाही, अजून ते खूप करायचं असतं. कारण उमेदीचा काळ असतो, संघर्ष करण्याचा काळ असतो. आमच्या ह्याच्यात स्ट्रेट काम होतं. जसं साने गुरुजी गोष्टी सांगायचे, तसं आमचं साने गुरुजींच्या मार्गाने जाण्याचा राजकारणातला मार्ग. पण म्हणून इकडं तिकडं पाऊल पडत नाही, आणि ते पडू नये याची काळजी आम्ही घेत असतो. कारण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म पॉलिटिक्स याच्यामध्ये खूप फरक आहे. देश पुढे न्यायचं असेल तर लॉंग टर्म पॉलिटिक्स करणं आणि त्याच्याकरता चिंतन करणं हे अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही दरवर्षी बाळशास्त्री जांभेकरांची जयंती साजरी करता. मी बऱ्याच वेळेस येतो तुमच्या कार्यक्रमात. कधी त्यांना मुलांना स्कॉलरशिप देण्याकरता मला बोलावता, कधी पुस्तकं देण्याकरता बोलावता. पण हे चांगलं आहे, कारण त्या निमित्तानं आपले जे बंधू आहेत ते काय करतात आणि त्यांचं चिंतन कुठपर्यंत आलंय हे आपल्याला कळतं. म्हणून आज इथं दिवाणजी एजाज साहेब ते देखील
कसं बोलतात हे नव्या पिढीतल्या पत्रकारांना कळतं आणि ती दिशा घेऊन ते कामाला लागतात. मी जास्त बोलत नाही, पण हे समाजामध्ये सतत चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे आणि आजच्या काळात तर गरजेचं आहे. कारण मी आणखी थोडं काय बोललो तर उद्या तुम्ही वेगळं कराल मला माहिती आहे, परंतु देश कुठे चाललाय याचा कधी विचार आपण करणार आहोत. ठीक आहे, असं वागत राहील आणि याचा विचार पत्रकारांनाही करायला लागणार आहे आणि आमच्यासारख्या राजकारण्यांनाही करावं लागणार आहे. मध्ये येऊन जातील काही लोक, तलवार फिरून जातील, पण देश घडवण्याची प्रक्रिया ज्या राष्ट्रात होत नाही ते राष्ट्र पुढे जाऊ शकत. आणि मला वाटतं की तुम्ही सगळे जाणकार आहात, सोलापूर हे स्वातंत्र्य लढ्यातून पुढं निघालेलं आहे आणि त्या सोलापूरची माती सातत्यानं नवनवीन घेऊन पुढं जाण्याची प्रक्रिया करते आहे. एलकुडेजी, तुम्ही तुमचे सर्व सहकारी, तुम्ही किती छोट्या खेड्यातून आलेला असाल, कुठल्या गावातून आलेला असाल, त्याच्याशी संबंध नाही, पण तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्हाला आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी शक्ती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यातून नवीन पत्रकारिता पुढे नेटण्याचं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हा सगळ्यांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो आणि जे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत त्या सगळ्यांनाही मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.